हॉटेलमध्ये मिळतो ना तेच एकदम रसाळ, मसालेदार आणि वरून मस्त भाजलेला तंदुरी चिकन. तेच तंदुरी चिकन आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी आपल्याला ओव्हनची अजिबात गरज लागणार नाही. अगदी सोप्या पद्धतीने घरच्या उपलब्ध मसाल्यामध्ये आपण हा तंदुरी चिकन आज इथे बनवणार आहोत. एकदम रेस्टॉरंट स्टाईल तंदुरी चिकन. चिकनला मसाला अगदी छान लागला पाहिजे, आतपर्यंत चव गेली पाहिजे आणि बाहेरून एकदम छान भाजलेला दिसला पाहिजे. तर आजची ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत पहा. चला तर मग लगेच रेसिपी सुरू करूया. तर हे पहा, इथे मी अर्धा किलोचे म्हणजे 6 लेग पीस असे कट करून घेतलेले आहेत. तर सर्वात आधी आपण याचा मसाला तयार करून घेऊया. तर इथे एका मी बाउलमध्ये तेल घेत आहे. 2 चमचे तेल घ्यायचं आहे. 2 टेबलस्पून मोठ्या चमच्याने 2 टेबलस्पून तेल घेऊया. त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा बेडगी मिरची पावडर. त्यानंतर अर्धा टीस्पून टाकूया हळदी पावडर. 1 टीस्पून टाकायचा आहे गरम मसाला. 1 टीस्पून टाकूया आमचूर पावडर. त्यानंतर टाकायचं आहे धना पावडर, जिरा पावडर आणि काली मिरी पावडर. हे सर्व 1 टीस्पून टाकायचं आहे. त्यानंतर टाकूया कसुरी मेथी अगदी थोडीशी. चवीपुरतं मीठ टाकूया. त्यानंतर 1 टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे. आणि इथे मी 1 टेबलस्पून पूर्ण घेतलेला आहे तंदुरी चिकन मसाला. अर्धी वाटी दही लागणार आहे. 3 टेबलस्पून दही. दही लक्षात घ्या, दही अजिबात आंबट नाही पाहिजे, ताजी आपल्याला दही पाहिजे आहे. आता हे सर्व मसाले आपण मस्त असे एकजीव करून घेऊया. दहीची याच्यामध्ये अजिबात एकही गुठळी राहू देऊ नका. तर हे पहा, अशा प्रकारचा मस्त मसाला आपण इथे तयार करून घेतलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला इथे अर्धा लिंबाचा रस पिळायचा आहे. परत एकदा सर्व एकत्र छान मिक्स करून घेऊया. आणि इथे मी 1 टेबलस्पून हलकसं कोमट करून घेतलेलं बटर घेतलेलं आहे. हे बटर टाकल्यामुळे आपला जो तंदुरी चिकन आहे एकदम क्रिस्पी होतो, त्यासाठी आपण इथे टाकलेला आहे. त्यानंतर हा आपला जो तंदुरी चिकन आहे तो आतपर्यंत मस्त रसरशीत होण्यासाठी इथे आपण थोडासा चिमूटभर सोडा टाकायचा आहे. आणि कलर मस्त हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल यायचा असेल तर थोडासा हलकासा लाल कलर आपण इथे वापरणार आहोत. अगदी थोडासा कलर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता मी थोडंसं पाणी टाकते आणि आपण हे पाणी जे आहे ते या मसाल्यामध्ये टाकूया. पहा, अगदी थोडंसं टाकलेलं आहे मी. आता हे सर्व जो कलर आहे आपण तो मस्त या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. पहा, कलर किती सुंदर आलेला आहे याचा. अशा प्रकारे आपण हे मसाला सर्व तयार करून घेतलेला आहे. तर आता आपण इथे चिकनचे जे पीस आहेत, लेग पीस आहे, ते सर्व स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आणि हा मसाला आता त्याला मस्त आतपर्यंत मुरेल असं आपल्याला याला लावायचं आहे. तुम्ही हाताचा वापर करू शकता किंवा स्पूनने सुद्धा याला लावू शकता. आपण या लेग पीसला साईडने असे कट मारलेला आहे. कट मारल्यामुळे हे जो मसाला असतो तो आतपर्यंत मस्त मुरला जातो. त्यासाठी आपल्याला याला साईडने चिरा किंवा कट मारायचा आहे. आणि या चिरामध्ये आपल्याला हा मसाला मस्त हाताने भरून लावायचा आहे. म्हणजे खायला सुद्धा तुम्हाला एकदम मस्त रसरशीत असा लागणार आहे. आता हे आपण अर्धा ते पाऊण तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवूया. झाकण ठेवायचं आहे आणि 1 तासासाठी मी हा मॅरिनेटसाठी ठेवत आहे. जर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त ठेवायचं असेल 2 तास किंवा 3 तास तर फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता. पहा, 1 तास झालेला आहे आणि आपले हे चिकन जे आहे मॅरिनेट मस्त झालेलं आहे. चिकन तंदुरी इथे तयार आहे. तर चला आता एक पॅन घेऊया. पॅनमध्ये आपण 2 चमचे तेल टाकायचं आहे. त्यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेले लेग पीस आहेत ते या तेलामध्ये आपण फ्राय करायचं आहे. एक लेग पीस आपण घेऊन इथे आपण टाकणार आहोत. गॅस एकदम मीडियम करायचा आहे, जास्त मोठा करू नका, नाहीतर तुमचे जे लेग पीस आहेत चिकन लेग पीस ते लवकर करपले जातील आणि मसाला सर्व करपून खराब, तुम्हाला टेस्ट सुद्धा खराब लागणार आहे. तर हे पहा, आपण हे सर्व लेग पीस आता इथे टाकलेले आहे. परत एकदा त्याला छान मिक्स करून घेऊया. मसाला किती मस्त या लेग पीसवर लागलेला आहे
आणि 1 तासासाठी आपण हे मस्त असं याला मॅरिनेट होण्यासाठी ठेवलेलं आहे. झाकण ठेवूया 2 ते 3 मिनिटासाठी वाफवण्यासाठी. आणि आपल्याला हे आता जो मसाला आहे तो पूर्ण शिजेपर्यंत आपल्याला हे चिकनचे लेग पीस आपल्याला या तेलामध्येच मस्त असं शिजवून घ्यायचं आहे. 70 ते 80% या पॅनमध्ये आपला हा चिकनचे लेग पीस मस्त आरामात असे शिजले जातात. याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करू नका, पाणी अजिबात टाकू नका. याच्यामध्ये जो काही मसाला आहे तो पूर्ण ड्राय होईपर्यंत आपल्याला हे सर्व लेग पीस शिजवून घ्यायचे आहेत. पहा, अर्धं आपलं हे लेग पीस जे आहेत ते ऑलरेडी इथे शिजलेले आहेत. तुम्ही जेवढं छान याला मॅरिनेट होण्यासाठी ठेवता तेवढे लवकर तुमचे हे चिकनचे लेग पीस आहेत ते मस्त असे लवकर शिजल्या जातात. पहा किती मस्त असं एकदम ड्राय झालेला आहे. आपला जो मसाला आहे तो पूर्ण या लेग पीसला मस्त प्रमाणात लागलेला आहे. अशा प्रकारे हा जो मसाला आहे पूर्ण ड्राय होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. एक इथे मी तुम्हाला दाखवते, पहा याला किती मस्त कलर सुद्धा आलेला आहे. आता आपल्याला याला मस्त असा तंदूरचा फ्लेवर द्यायचा आहे. तर चला मग तंदुरी फ्लेवर देऊया. याच्यासाठी किती सुंदर दिसत आहे, हो ना, अगदी रेस्टॉरंट स्टाईल दिसत आहे. खूप भारी लागणार आहे खायला. तर आता हे जे लेग पीस आहेत आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असं देखील सुद्धा खाऊ शकता. नुसतं याला तंदुरी फ्लेवर देण्यापेक्षा असं सुद्धा तुम्ही नुसते लेग पीस खायला पण खूप भारी लागतात. एकदा ट्राय करा आणि नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. हा जो सर्व मसाला आहे पॅनला चिटकलेला तो मी परत एकदा या लेग पीसला लावून घेत आहे. पहा किती सुंदर कलर आहे. मी इथे गॅसवर आता एक पॅन ठेवलेला आहे. एक जाळी ठेवायची आहे. पहा गॅस चालू केलेला आहे. जाळी ठेवायची आणि एक एक करत आपले जे लेग पीस आहे चिकनचे लेग पीस ते आता या गॅसवर आपल्याला भाजायचं आहे. मस्त असा मीडियम गॅसवर आपल्याला हे जे लेग पीस आहेत ते छान मस्त कलर येईपर्यंत, त्याला तंदूर वास येईपर्यंत आपल्याला हे भाजायचे आहे. आणि आपण ऑलरेडी याच्यामध्ये बटर लावलेलं आहे. जर समजा तुम्हाला इथे बटर वापरायचं नसेल तर तुम्ही तुपाचा वापर इथे करू शकता. याला छान असा मस्त फ्लेवर येण्यासाठी आपण हा डायरेक्ट गॅसवर भाजत आहोत. जर तुम्हाला असं अवघड वाटत असेल तर आता आपण जसं प्लेटमध्ये काढलो सर्व लेग पीस तिथं ठेवायचे आहे प्लेटमध्ये आणि गॅसवर एखादा छोटा कोळसा ठेवायचा. कोळशाला छान लाल कलर आल्यानंतर तो जो कोळसा आहे तो त्या प्लेटमध्ये एका वाटीमध्ये ठेवायचा. त्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे त्या कोळशावर आणि लगेच त्या ताटावर झाकण ठेवायचं आहे. 5 ते 7 मिनिटासाठी ते तसंच, त्याला जी स्टीम असते तंदूरचा फ्लेवर मस्त त्या चिकनच्या तुमच्या लेग पीसला उतरतो. तसं देखील तुम्ही करू शकता. पहा इथे किती मस्त आपला हे कलर आलेला आहे. वाटत आहे ना अगदी लेग पीस आपलं हे मस्त चिकन तंदुरी झाल्यासारखं खूप छान दिसत आहे. खायला खूप भारी चवीचं लागणार आहे आणि अगदी झटपट होणारा आहे. तुम्ही जर हॉटेलमध्ये गेलात तर खूप महाग तुम्हाला मिळणार आहे खायला देखील. जर घरच्या घरी जर अशा साध्या सोप्या साहित्यामधून जर तुम्ही बनवलात तर खायला पण सोपं, करायलाही सोपं, मन भरून तुम्ही खाऊ शकता, हो की नाही. तर बघा याचा कलर, याचं टेक्स्चर आणि याचा क्रिस्पीपणा अगदी मस्त एकदम रेस्टॉरंट स्टाईलसारखा तुम्हाला आलेला आहे. किती भारी दिसत आहेत. आणि वास त्याचा म्हटला तर एक नंबर तंदुरी याचा फ्लेवर एवढा भारी आलेला आहे. रंग बघा किती सुंदर आलाय. अगदी हॉटेलमध्ये मिळते तसंच तंदुरी चिकन दिसायला आहे ना. दिसत आहे का नाही तुम्हाला? वाटत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली. आता थोडंसं या चिकनवरून चिकनचे लेग पीस आहेत त्याच्यावर थोडासा लिंबाचा रस पिळूयात, सोबत कांदा आणि कोथिंबीर टाकूया. खायला एवढे भारी लागणार आहेत ना. आजचा खूप मस्त झालेली आहे रेसिपी. आवडली असलं पटकन रेसिपीला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा. ओके फ्रेंड्स, तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त चविष्ट, खमंग आणि साध्या सोप्या पद्धतीमधल्या सर्व रेसिपी पाहायच्या असतील तर शिल्पास कुकरीवर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तेव्हा उद्या भेटूया. तोपर्यंत बाय, टेक केअर.